तो पहिलं ट्रान्झॅक्शन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बरोबर आहे. एक आहे कॅश आणि दुसरं कोण आहे, कॅपिटल, आहे की नाही. एक आहे कॅश, एक आहे कॅपिटल. कॅश रियल कम्स इन डेबिट, कॅपिटल पर्सनल गिवर क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. 2019 1st January, first transaction, cash account debit to capital account. ठीक है. 10,000, 10,000 paying started business with cash. ठीक है. Second transaction, bought goods from विकास. एक विकास आहे ज्याच्याकडे आपण माल घेतला. बॉट, बॉटचा अर्थ असतो परचेस. ठीक आहे. परचेस नॉमिनल एक्सपेन्स डेबिट, आणि विकास पर्सनल गिवर क्रेडिट. आपण त्याच्याकडनं माल घेतला, तो गिवर आहे. तर 6 जानेवारी इट इज परचेस अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट. आर वी क्लियर ऑन दिस? $3,000, 3,000 being goods purchased from विकास. ओके. थर्ड ट्रांजेक्शन, सोल्ड गुड्स टू भूषण. एक आहे भूषण, दुसरं काय आहे, सेल्स. सेल्स नॉमिनल इन्कम क्रेडिट, आणि भूषण पर्सनल रिसिव्हर डेबिट, कारण त्याला मिळणार ना ते. आपण माल विकला, त्याला तो माल मिळणार जाऊन. तर इज भूषण अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक है. 2,400, 2,400 being sold goods to भूषण, being sold goods to भूषण. पेड टू विकास ऑन अकाउंट. एक आहे विकास. पेड शब्दाला म्हणजे काय म्हणायचं, कॅश. विकासला आपण पेमेंट केलं, पैसा गेला ना, रियल गोज आउट क्रेडिट. विकास पर्सनल रिसीवर डेबिट, विकास अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इट इज 12 जानेवारी, विकास अकाउंट डेबिट टू cash account 1,600, 1,600 being paid to विकास on account, being paid to विकास on account. क्लिअर आहे एवढं सगळ्यांना? वैष्णवी लक्ष आहे का तुझं? आहे ना. पुढे, रिसिव्ड ऑन अकाउंट फ्रॉम भूषण. एक आहे भूषण. काय रिसिव्ह केलं असेल आपण, कॅश. कॅश आली ना, रियल कम्स इन डेबिट. भूषण गिवर आहे, पर्सनल गिवर क्रेडिट. तो कॅश अकाउंट डेबिट टू भूषण अकाउंट.
19th January. Cash account debit to Bhushan account rupees 1000, 1000 being received from Bhushan. Clear? Six. Cash purchases एक आहे cash, एक आहे purchase. Purchase nominal expense debit, cash real goes out credit. So 25th January, purchase account debit to cash account 3600, 3600 being purchased for cash. ठीक है? And the seventh, cash sales. Sorry, cash sales. एक कॅश एक सेल्स आहे. सेल्स केली कॅश मिळणार. कॅश रिअल कम्स इन डेबिट. सेल नॉमिनल इनकम क्रेडिट. सो 30 January, cash account debit to sales account 5000, 5000 being sold for cash. ठीक है? And now the last entry, paid wages. एक आहे wages, एक आहे paid. पेड म्हणजे कॅश. कॅश रिअल गोज आउट क्रेडिट. पैसे गेले. वेजेस नॉमिनल एक्सपेंस डेबिट. So 31st January, transaction number 8. It is wages account debit to cash account 400, 400 being paid wages. Clear? लास्टला टोटल मारायचे. हे झालं आपलं जर्नल. ओके. आता ह्या जर्नल वरनं आपल्याला नेसेसरी लेजर बनवायची आहे. कोणाच्या पुस्तकामध्ये? विनयच्या पुस्तकामध्ये. सो इन द बुक्स ऑफ विनय. ओके. डेबिट क्रेडिट. Date, particulars, AF, particulars, date, जसं बनत जाईल आपल्याला तसं बनवत जायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याकडे जी जर्नल आहे ते बघाल तुम्ही. कॅश अकाउंट
डिस्प्ले होतं आहे की नाही? हो सर, कॅश अकाउंट डिस्प्ले. मला सगळ्यात पहिला कॅश अकाउंट एंट्री पास करायची. कुठे कुठे आहे कॅश अकाउंट बघा. पहिल्या एंट्री मध्ये होता, दुसऱ्यामध्ये नाहीये, तिसऱ्यामध्ये नाहीये, चौथ्यामध्ये आहे, पाचव्यामध्ये आहे, सहाव्यामध्ये आहे, सातव्यामध्ये आहे, आठव्यामध्ये. म्हणजे 8 एंट्राज आहेत आपल्याकडे. ओके, पहिल्यापासून स्टार्ट करूया. कॅश अकाउंट. सो मग इकडे आलो, लेजरचं नाव दिलं, कॅश अकाउंट. हा आपला फॉर्मॅट आहे ना. लेफ्टला डेबिट साईड आहे, राईटला क्रेडिट साईड आहे. आता ह्या लेजर जर्नल मध्ये पहिल्या एंट्रीमध्ये कॅश अकाउंट कुठल्या साईडला आहे? डेबिट साईडला. मग कॅशच्या डेबिटला, कॅशच्या डेबिटला, कॅश डेबिट मध्ये आहे म्हणून कॅशच्या डेबिटला, कॅश डेबिट मध्ये आहे म्हणून कॅशच्या डेबिटला काय लिहायचं? कॅपिटल. परफेक्ट. सो 2019 1 जानेवारी कॅशच्या डेबिटला टू कॅपिटल अकाउंट 10,000. इज दॅट क्लिअर? अशा पद्धतीने एंट्री आपण लिहितो. आता पुढे फोर्थ एंट्री मध्ये आहे, इकडे कॅश कुठल्या बाजूला बसलाय? क्रेडिट साईडला. कॅश क्रेडिट मध्ये आहे. कॅश कुठे आहे? क्रेडिट मध्ये, म्हणून कॅशच्या क्रेडिटला लिहायचं. कॅश कुठे आहे? क्रेडिट मध्ये, म्हणून कॅशच्या क्रेडिटला लिहायचं. काय लिहायचं? विकास. कॅशच्या क्रेडिटला 2019 12 जानेवारी बाय विकास. आणि अमाऊंट जी आहे ती आहे 1,600 रुपये. आर वी क्लिअर ऑन दिस? त्यानंतर फिफ्थ एंट्री मध्ये कॅश कुठे आहे? डेबिट साईडला. कॅश कुठे आहे? डेबिट साईडला. मग कॅशच्या डेबिटला काय लिहायचं? भूषण. कॅश आहे डेबिट मध्ये म्हणून कॅशच्या डेबिटला काय लिहायचं? भूषण. सो 19 जानेवारी टू भूषण अकाउंट. 19 जानेवारी टू भूषण अकाउंट 1,000. इज दॅट क्लिअर? त्यानंतर सिक्स्थ ट्रान्झॅक्शन, कॅश कुठे आहे? क्रेडिटला. कॅश आहे क्रेडिटला म्हणून कॅशच्या क्रेडिटला काय लिहायचं? परचेस. कॅशच्या क्रेडिटला काय लिहायचं? परचेस. 25 जानेवारी बाय परचेस अकाउंट ₹3,600. आर वी क्लिअर ऑन दिस? त्यानंतर 7 जानेवारी कॅश कुठे आहे? डेबिटला. कॅश डेबिटला आहे म्हणून कॅशच्या डेबिटला, कॅशच्या डेबिटला काय लिहायचं? सेल्स. मग 30 जानेवारी टू सेल्स अकाउंट 5,000. इज दॅट क्लिअर? त्यानंतर आठव्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश कुठे आहे? क्रेडिट साईडला. बरोबर, म्हणून कॅशच्या क्रेडिटला, कॅशच्या. वैष्णवी फक्त आता तू बोलायचं. या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश कोणत्या साईडला उभा आहे? क्रेडिट साईडला, म्हणून कॅशच्या क्रेडिटला काय लिहायचं? वेजेस. परफेक्ट. कॅशच्या क्रेडिटला वेजेस. 31 जानेवारी बाय वेजेस अकाउंट ₹400. संपलं कॅशचं ट्रान्झॅक्शन. आता हे संपल्यानंतर आपल्याला बॅलन्स करायचं असतं, आहे की नाही? मग जिकडे सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शन आहेत दोन्ही मधला 3-3च आहेत, मग ठीक आहे, 2 लाईन सोडायच्या, 2 लाईनी ड्रॉ करायच्या. ओके, इथे काय लिहायचं? टोटल. सगळ्यात पहिला पेन्सिलची टोटल घ्यायची.
समजलं का? कोणाची टोटल घ्यायची? पेन्सिलची. आता डेबिटची टोटल घेऊया. तर ही आहे काहीतरी 16,000. आणि क्रेडिटची टोटल घेऊया 0 0 6 6 12 12 आणि 4 16. चला एक, इकडे 1 2 2 आणि 3 5. 5,600. मग डेबिट साईड आहे 16,000, क्रेडिट साईड आहे 5,600. कोणती बाजू जास्त आहे? डेबिट साईड जास्त आहे. जेव्हा एखाद्या लेजरची डेबिट टोटल जास्त असते, तो डेबिट बॅलन्स वाला लेजर असतो. कॅश अकाउंट हा डेबिट बॅलन्स वाला लेजर आहे. मग आता काय करायचं? आता परत पेन घ्यायचं आपलं, आणि जी मोठी टोटल आहे 16,000ची, ती दोन्ही बाजूला लिहायची. मग काय करायचं? बॅलन्स काढायचं. 16 मधनं 16 जर घालवले तर किती उरतात? 0. बरोबर आहे की नाही? आता इकडे 16,000 5,600 आपण मायनस करतोय, 10,400 रुपये उरतात. इकडे काय? पोळा बनवायचा आपला, हे पेन घ्यायचं आणि डिफरन्स द्यायचा 10,400. त्याला काय म्हणतात? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. सीडी म्हणजे कॅरी डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. महिन्याचा शेवटचा दिवस 31 जानेवारी, आणि हा झाला आपला बॅलन्स. एवढं केल्यानंतर जे तुम्ही पेन्सिलने बनवलंय त्याला काय करायचं? रब करून टाकायचं. आणि इथे तुमचा कॅश लेजर रेडी आहे. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. तर पुढचा लेजर. ठीक आहे. कॅश अकाउंट झाला इथे कम्प्लीट आपला. बरोबर की नाही? मग ह्याला मी तसं काढून टाकतो, आणि तुम्हाला ना तर लिहायचं पण आहे. ओके. कॅश नंतर काय नाव आहे? कॅपिटल. मग आता मी कॅपिटलचं लेजर बनवणार ना. सो सेम सगळं असंच फॉर्मॅट असायचं, काही बदल नाहीये. इकडे कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. मग आता पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल अकाउंट आहे माझ्याकडे, है ना? कुठल्या साईडला आहे कॅपिटल? क्रेडिट साईडला. मग कॅपिटलच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं? कॅश. मग क्रेडिट साईडला 2019, 2019 1 जानेवारी बाय कॅश अकाउंट 10,000. इज दॅट क्लिअर? आता कॅपिटल अकाउंट सेकंड एंट्री मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाहीये, फिफ्थ मध्ये नाहीये, सिक्स मध्ये नाहीये, सेवन मध्ये नाहीये, 8 मध्ये पण नाहीये. म्हणजे तेवढंच होतं ना ट्रान्झॅक्शन. तेवढं तर तेवढं काय फरक पडतो? बरोबर. आता आपल्याला काय बॅलन्स करायचं? 2 लाईनी सोडायच्या, जिथे शेवटचं लिहिलंय तिथून इथे लिहायची टोटल. सगळ्यात पहिला पेन्सिल घ्यायची ना. डेबिटची टोटल किती आहे? 0. क्रेडिटची टोटल किती आहे? 10,000. मग आता ह्या लेजर मध्ये कोणत्या साईडची टोटल जास्त आहे? डेबिट, क्रेडिट साईड. म्हणजेच काय? कॅपिटल अकाउंट हा क्रेडिट बॅलन्स आहे, कॅश डेबिट होता, हा क्रेडिट आहे. मग आता परत घ्यायचं आपलं पेन, मोठी टोटल दोन्ही बाजूला द्यायची. पुन्हा घ्यायची आपली पेन्सिल. 10,000 शून्य गेले, 10,000 उरले. 10,000 10,000 गेले, शून्य उरले. म्हणजे इकडे बॅलन्स आला ना आपला. ठीक आहे. किती बॅलन्स आला? 10,000. 2019 महिन्याचा शेवटचा दिवस 31 जानेवारी. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि जे आपण काम पेन्सिलने केलेलं आहे त्याला रब करून टाकायचं. लक्षात आलंय? समजलंय सगळ्यांना? व्हेरी गुड.
ओके. आता पुढचं लेजर. हो, कॅश झालं, कॅपिटल झालं. पुढे कोण आहे? परचेस. ठीक आहे, आता परचेसला बघूया आपण. हम्म. तो परचेस अकाउंट इकडे आहे. अजून कुठे आहे का परचेस अकाउंट? हा, इकडे आहे. दोन ठिकाणी आहे. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सो सगळ्यात पहिला कोण आहे? आकाश सर. आकाश सर होते. यूबी यूबी था ना, दो लेक्चर. ये देखो ना. यूबी दो है. अच्छा, दो है. रुको एक मिनट, ये तो नहीं, ये सैटरडे को आया था मेरे पास, लास्ट सैटरडे को. बराबर है ना? नहीं नहीं सर, आपका थर्ड लेक्चर इधर. हा, मग आता आपल्याला बनवायचं परचेस अकाउंट, बरोबर आहे. परचेस. सो सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस कुठे आहे? डेबिटला. मग परचेसच्या डेबिटला कोणाचं नाव? विकास. 6 जानेवारी 2019. 6 जानेवारी टू विकास अकाउंट. ठीक आहे, अमाऊंट होती 3000. आर वी क्लिअर ऑन दिस? ठीक आहे, हे झालं. त्यानंतर 6 मध्ये आहे परचेस अकाउंट. परत कुठे आहे? डेबिटला. मग परचेसच्या डेबिटला काय लिहायचं? कॅश. 25 जानेवारी टू कॅश अकाउंट 3600. संपलं. संपल्यानंतर काय करायचं? बॅलन्स करायचं, बरोबर की नाही? मग दोन लाईनी सोडून दोन लाईन ड्रॉ करायच्या आणि ह्याला काय म्हणतो आपण? टोटल. ह्याची टोटल 6600, ह्याची टोटल 0. मोठा कोण आहे? डेबिट ना. दोन्ही बाजूला जायची ना डेबिट टोटल. आता डिफरन्स काढायचा आपल्याला. 6600 ना 6600 गेले शून्य. 6600 शून्य गेले 6600. इथे बॅलन्स येणार आहे 6600 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बरोबर आहे. 2019 31 जानेवारी. ठीक आहे, हे जे लिहिलंय ह्याला काय करायचं? रब करायचं. आलं लक्षात? ठीक आहे, तुमचं लेजर झालं कम्प्लीट. पुढचं लेजर. परचेस अकाउंट कम्प्लीट झाला. ठीक आहे, आता परचेस नंतर कोण आहे? विकास. येस और नो? येस सर. इकडे एकदा विकास आला क्रेडिट साईडला, इकडे एकदा विकास आला डेबिट साईडला. बस दोनदा झाला ना विकास. ठीक आहे, दोनदा तर दोनदा. मग आता आपल्याला जे लेजरचं नाव द्यायचं आहे
ते आहे विकास अकाउंट, आहे की नाही? सो पहिलं ट्रान्झॅक्शन विकास अकाउंट कुठे आहे? क्रेडिट साईडला. मग विकासच्या क्रेडिटला किती लिहायचे? परचेस लिहायचे. परचेस लिहायचं 3000 लिहायचे काढवा. हा सॉरी सॉरी, विकासच्या क्रेडिटला परचेस लिहायचं आणि अमाऊंट किती लिहायची? 3000. बरोबर, माय मिस्टेक, आय एम सॉरी. सो इट इज 2019 6 जानेवारी. बाय मध्ये लिहितो ना आपण, परचेस अकाउंट 3000 ना. क्लिअर? हा झाला विकास पहिला वाला. मग आता नंतर 12 जानेवारीचा विकास आहे. विकास कुठे आहे? डेबिटला. विकासच्या डेबिटला काय लिहायचं? कॅश. विकासच्या डेबिटला तारीख काय होती? 12 जानेवारी. व्हेरी गुड भूमी. टू कॅश अकाउंट 1600. क्लिअर? विषय संपला. विषय संपल्यानंतर आपण तो वाढवतो ना बॅलन्स करून. मग बॅलन्स करूया. फाय मिनिट. हा. सो 3000 इकडे, 1600 इकडे. बरोबर आहे. मोठं कोण आहे? क्रेडिट साइड मोठं. सो इट इज 3000 अँड 3000. आता डिफरन्स जर आपण काढूया, दिस इज 0 अँड दिस इज 1400. 3000 1600 गेले, 1400 उरले ना. इकडे आलं ना बॅलन्स. बॅलन्स कुठे आलाय? क्रेडिट साईडला, सॉरी डेबिट साईडला. विकासचा बॅलन्स कोणता आहे? डेबिट. अजिबात नाही. क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे ना. लक्षात ठेवा, हॅशटॅग टोटल डिसाइड्स टाइप ऑफ बॅलन्स. म्हणजे काय? क्रेडिट टोटल जास्त तर क्रेडिट बॅलन्स, डेबिट टोटल जास्त तर डेबिट बॅलन्स. इज दॅट क्लिअर? टू बॅलन्स कॅरीड डाऊन, लास्ट डे पकडायचा महिन्याचा नेहमी 31 जानेवारी. इज दॅट क्लिअर? हा झाला विकास. तर विकास नंतर कॅश आपण बनवला. कॅश बनवला. आता कोण आहे? भूषण. नंतर कोण आहे? परचेस. तो पण बनवला ना. सेल्स बनवायचं, वेजेस बनवायचे. 3 लेजर बाकी आहेत. म्हणजे एक बाकी आहे भूषण, एक बाकी आहे सेल, आणि काय बाकी आहे? वेजेस. हे 3 तुम्ही होमवर्कला बनवा. इज दॅट क्लिअर? परफेक्ट.